राज्यातील थंडी टिकू नये अनेक भागातील तापमानात आज काहीशी घट दिसून आली होती। पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार दिसू शकतात, मात्र थंडीही कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। राज्यातील किमान तापमानात मागील काही दिवसांपासून चढ-उतार दिसतायत। उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहात देखील बदल दिसतोय। याचा परिणाम राज्यातील थंडीवर जाणवतोय। राज्यातील काही ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली टिकू नये। आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। निफाडसह इतर ठिकाणी तापमानात कालच्या तुलनेत आज घट झाली होती। मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात थंडी कायम आहे। अहिल्यानगर येथे 8.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर जेऊर येथे 8.5 अंश, तर गोंदिया आणि नागपूर येथे 8.6, तसंच यवतमाळ येथे 8.8 अंशाची नोंद झाली होती। या व्यतिरिक्त गडचिरोली आणि नाशिक येथेही 10 अंशाच्या खाली तापमान होतं। राज्यातील अनेक भागात किमान तापमान 10 ते 12 अंशाच्या दरम्यान आहे। उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये थंडी कायम आहे। मध्य प्रदेशात सातत्याने देशातील निचांकी तापमानाची नोंद होतीये। आजही मध्य प्रदेशातील नाऊगांव येथे देशातील निचांकी 3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचे प्रवाह कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात काही दिवस थंडी कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।